अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी प्रश्न विचारलेल्या या उत्तरात वाकोला पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे आणि तक्रारीचं ताबडतोब निरसन केल्याबद्दल वाकोला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे पहिला मी आभार मानेन. अध्यक्ष महोदय, ही तक्रार केल्यानंतर ज्या पद्धतीने वाकोला पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक ज्या ठिकाणी तक्रार त्या ठिकाणी वेळोवेळी जवळजवळ गेले 8 दिवस सातत्याने तिकडे गस्त घालून एक दहशत निर्माण केली आणि असे व्यसन काढणारे लोक त्या ठिकाणी 8 दिवस इकडे नव्हते. त्यामुळे स्थानिक लोकांचा विश्वास आहे की जर पोलिसांनी अशा गस्ती वाढवल्या तर ज्या ज्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात अशा सेवन करणाऱ्या अड्ड्यांचं त्या ठिकाणी आपण वेळोवेळी गस्त घातली तर त्यांचं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवरती आळा बसेल. म्हणून मला 3 प्रश्न महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडायचे आहेत. कुर्ला वेस्ट न्यू मिल रोडला छत्रपती शिवाजी मैदान आहे. ते मैदान आतमध्ये सामान्य लोक जाण्यासाठी घाबरतात, कारण एवढं प्रशस्त मैदानामध्ये तिकडे लोक फिरण्यापैकी ऐवजी तिकडे अंमली पदार्थ सेवन केलं जातं आणि रोखल्यानंतर थांबवल्यानंतर ते शस्त्रांनी तिकडे त्यांच्यावरती वार करत असतात. त्यामुळे ह्याच्यावरती आपण आळा घालणार काय? दुसरा एक प्रश्न असा आहे की अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यावर आपण कारवाई करतो, पण त्यांना सप्लाय करणारे जे असतात त्या लोकांना जर आपण त्याच्यावरती कारवाई केली तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी थांबतील. म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, ज्या पद्धतीने वाकोला पोलिसांनी गस्त घालून या सगळे प्रकार थांबवले ते संपूर्ण वाकोला परिसरातील या कलना विधानसभेतील जे जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी अशी कारवाई करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या काही ठिकाणांची तक्रार वाकोला पोलीस स्टेशनला दिली होती आणि त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये देखील म्हटलेलं आहे की त्यांच्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी अभिनंदन देखील केलं आहे. त्या अनुषंगाने आपण बैठक देखील घेतली आणि सोसायटीचे देखील ते समाधान झालेलं आहे. तर अनुषंगाने आपला जो प्रश्न आहे की मला वाटतं कुर्ला वेस्टमध्ये आपण ज्या मैदानाचा उल्लेख केला आहे त्या मैदानामध्ये देखील असे गैरप्रकार घडतात असं आपलं म्हणणं आहे. नक्कीच आजच्या आजपासूनच तिथे ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत आणि जी कारवाई करायची त्याची सूचना ह्या दिल्या जातील. दुसरं आपण अर्थातच फक्त सेवन करण्यावरती आपण कारवाई करत नाही, जे सप्लाय करतात त्यांच्यावर देखील आपण कारवाई करतो आणि आपल्याला माहिती आहे की आता तर मकुगाच्या अंतर्गत देखील आपण कारवाई करत आहोत आणि ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी ANTFची देखील आता स्थापना केल्याच्या नंतर या ANTFच्या कारवाईमध्ये प्रामुख्याने जे सप्लायर्स आहेत किंवा पेडलर्स आहेत त्या पेडलरवरती आपण कारवाई करतो आणि आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे मला वाटतं सप्लाय करण्यावरती देखील आपण कारवाई करत आहोत.